13 किती वाजलं ते आता वाजलं तर इथं किती वाजलं तर 8 वाजून 2 मिनिटं. 15 ते किती किलो आहे 4 किलो असेल. तुम्हाला एक पाहिजे सेकंड हँड काढ बॉक्सून घेऊन आली बरोबर आहे. एक काढी टाकते ही तर ही जी घरी ना ही कधी आमच्या रूम येत नव्हती. आता सगळी येऊन बसायला लागली. चांगलं वाटतंय तुमचं रूम. कसं वाटतंय सूरज आलाय, काजल आली, मधुरा आली, जना आलाय, दीदी आली आणि मग हे मध्ये बसले आमच्या सगळे पोट भरून आले दुसऱ्याचे 4-5 घरनं आणि शुभम पण आलाय. सगळ्यांनाच वाटतंय. कसं वाटतंय मग तुम्हाला? गावाला वाटतंय का? मला जा घरी सगळ्यांनी आयला सांगायचं आम्हाला उकडतंय. यश आमच्या रुबीसाठी एसी आणलाय. गेल्या वर्षी रुबीला उन्हाळ्यात आणली तर तिला टॉवेल करायचो आणि तिला असं झाकून घ्यायचो. आणि गेल्या वर्षी इवा आणि रुबी दोघी जणी होत्या आणि इवाला उष्णता सहन झाली नाही तर आमच्या इवाला ना आमच्या रुबीला भाग भरती मैत्रिणी नव्हतं मला 20 वर्ष झालं आणली तुम्ही. तू पाण्यात जाऊन बसू शकते. तिला पाण्यात नाही जाता येत. मी पैसे का बोलू दाखवायची का तुला म्हणाल का कोणतरी स्वतः मस्त म्हणाल का कोण आम्ही म्हणलं तर ठीक आहे. असू द्या. कॅमेरामॅन आमचा शुभम आहे. शुभम जाधव त्यांच्यावर तर हात एक व्हिडिओ काढू आपण बाय सगळ्यांना दीदी मला ती करायची. आत्ताचा ग्रुप आहे का ना प्रत्येक ग्रुपवर फोटो टाकलेले आहे तो. ते फक्त डिस्कस करून आपल्याला हे करायचं फायनल करायचं. हां हो कुठला बाबाचा फोन द्यायला नाही बाहेर कुठला हा ना हे पटकन बस का दादा. हॅलो बस का काय खवळायचं त्याला. हॅलो अरे म्हणलं काय करायचं तुझी येणार का नाही कपडे हा घेणार की. नाही दादाचं दोतर हाय ट्रेडिशनल आता मी काय मला काय माहिती आपण जाऊ की जाऊ का. दादाचा पगार होईल की करा. हा लग्नाची तयारी चालली ना आणि कपड्यांची. दादा गाना ए गाना लोळाय सुरुवात कर पप्पापाशी आताच. परवा दिवसपर्यंत पैसे येते ना. चल लोळायला ये. मॅडम एकट्याच बसल्या तर इथे चला की बघायला तिकडे बेडरूम मध्ये. तुम्ही फक्त बघा तर खरं. इकडं बघा की इकडं. नाही गेल्या उठून आता काळ्याचा वास गेल्या. एकट्याच बसल्या होत्या नाही तर. कधी फुटायचं. जर तुम्हाला उन्हाळ्याचं काहीच खावट नसन तुम्हाला तुमच्या तोंडाला चवच नसन अजिबात नको झाला असन तर तुम्हाला सांगते काजू बदामाचं लाडू आपल्याकडे तयार करायचं चाललंय. तर आमचा गॅस संपलाय ना आम्हाला नको झालंय. काय सांगू तुम्हाला. तिकडे नेन तिकडं आम्ही उली करतोय. आम्हाला वाटतं एवढं केलं की झालं. परवा दिवशी ताईला भाजायला लावलं ताईने भाजलं. आता आज परत ही एवढं भाजले आमच्या आणि मी आणि आता जेवण करा आधी आणि मग बसा गार झाल्यावरती करत. आता मैत्रिणींना ह्यातमध्ये काजू बदाम डिंक आणि तिकडे ते ही असतं की खसखस विलायची तीळ तूप गूळ खारीक खोबरं खजूर ड्रायफ्रूटचं लाडू ज्यांना कुणाला खायचे त्यांच्यासाठी ही आपली रेसिपी असते मैत्रिणींनो. आणि हे आपलं असतं तर माझा हात धुतलाय मी. तर ही काजू बदाम असते तर ह्याचा रेट तुम्हाला सांगायची गरज नाही.
आपण तसला टपरा माल काय बिन पाकळी पिकळी काय वापरत नाही. आपण दावतो बी इकतो बी, जी इकतो तीच दावतो आणि जी दावतो तिची इकतो. ही काय परत आम्हाला खायला नाही केलं, तुमच्यासाठीच केलंय होय नानी. मग काय लागते लाडू. आणि ही खारी खोबरं तुपात भाजले. तुपाची भरणी कुठे गेली व नानी? दोन ठेव, एक झाली समजी एक ठेवली. येस. आणि माऊलीवाल्यांचंच असतं, माऊलीवाली म्हणताना काय तुपच नाही आलं नाही, थांबा आता यायचंय उद्या परवा. थोडस ठेवायचं. बरं काढते. चला मैत्रिणींनो, आता आम्ही चाललेलो आहे बारामतीला. प्रतीक्षाचा आमच्या पेपर आहे हो का ते. चल आज ही माझ्या बरोबर येणार आहे आणि नानी चल सायली आहे आणि मी चालली आता MIDCत. आता राहिलेलं ताईसाहेबांचं पार्सल सगळ्यांचं उद्या टाकते. पोस्टातली सगळी सकाळी दिली दाजींपाशी. इतकी सुंदर साडी दिसती. हा का? आणि काय झालंय काय माहिती, जसं टेन्शन घ्यायचं बंद केलंय तसं मीच वाळायला लागली आहे. उरपाटच खेळ आहे माझा तर काय नानी. अगं मैत्रिणींनो काळजी की कर. छान दिसते. आव हो का काय झालंय लिच पिच. हा का बघा की माझी मला असं लूज लूज वाटते. मी काळजी केली ना तर शरीर माझं असं सुंभारतं. आणि मी आनंदी असली ना तर जेवण 3 दिवस तर काय केलेलं नाही. कमी कमी खाती मी. हा मी जशी जाणायच्या देवावरून आली ना जाणायवरनं तसं मला असं भूक वगैरे लागत नाही आणि असं फ्रेश वाटतं. म्हणजे पहिले कसं खाऊ खाऊ करत होती तसं आता खाऊ खाऊ करत नाही आणि रिलॅक्स वाटतं. असं बघा चेहऱ्यावरून माझ्या दिसतच असेल तुम्हाला, कारण का मनातनं काय चाललंय ते चेहऱ्यावरनं आपण काही जरी बोलत असलं तरी आतनं काय चाललंय ते दिसत असतं. आणि चल एवढं कळलंय की रिलॅक्स राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, स्वतःसाठी जगायचं. कडाकडा तर अजिबात नाही करायचं. पण टेन्शननी कोणाचं बरं झालंय. टेन्शननी कुणाचं चांगलं झालंय. गपकिरणं जावं लागतंय, टपकिरणं मरण आलं की गप पडावं लागतंय. टेन्शन मध्ये पहिली माणसं म्हणायची की सासून ठेवा लागन म्हातारपणाला. आता काय म्हातारा बितार व्हायचं काय डोक्यातच घ्यायचं नाही. आता गप दिशीरनं जातात ती कवा बोलावं येईन ती सांगू शकत नाही. त्याच्या नो वॉरंटी मधलं आम्ही, वॉरंटी मधलं नाही. मी तर काय वॉरंटी मधली नाहीच तुम्हाला सांगते, कारण का मला कोलेस्ट्रॉल भरपूर पाहिजे एवढं डोळ्याला हे काय दिसते का. त्यामुळं मला तर कधी बोलावं नाही. त्यामुळं मी काय कुणाला कुचकं पाचकं टचकं टोमणं हाणत नाही. आपलं कसं आपल्यामुळं कोणी दुःखी नाही झालं पाहिजेत, आपल्यामुळं कोणाची लाईफ डिस्टर्ब नाही झाली पाहिजेत, आपल्यामुळं कुणाचं तरी मन हर्ट नाही झालं पाहिजे. माझ्या डोक्यात एवढंच असतं की बाबा सगळ्यांना आनंदाने जगायचा अधिकार आहे. तसं आपल्याला पण आहे, तसं पुढच्यांना पण आहे. तर असून द्या. मग कसं काय चेहरा दिसतोय, गोरा दिसतोय का नाही. भैयाचं लग्न आहे आमच्या त्याच्यामुळं. चला सुवर्णाताई लय ओरडल मला. कुठं जात नाही. आता काय असं त्याच्यात 7 बांगड्या आणून ठेवा लागतील. छान आली बाई. दे इकडं माझं बी असं. लक्ष्मीची जुळी काय घ्या थोडी आड्याला चाळून. ती बडान पुजलेलं आहे. त्यात आता काय काय बडणाला काय काय असतं आतमध्ये त्यात का तेवढं ते ह्याच्यात पोळ्या कुरवड्या 7 का. हा हा हा. आवळी, हा. कानावलं, बोर, ते तयार करायचं आणि तळायचं आणि मग ती पूजा करायची त्याची इनी फणी. अजून नाही बघितलं कुणाचं, नाही बघितलं अजून मी वडान केलेलं कुणाचं. आता स्वातीताईच्या भैयाचं करायचंय मग त्यावेळेस आवर्जून करायचं जवळ हा माहिती होतं सगळं केलं. MIDCत आलोय मैत्रिणीनं, बारामती MIDCत रुईपाटीवरती. म्हणजे आमची जाव आहे ना, त्यांच्या मुलीचं लग्न आहे माझ्या जावच्या. ती MIDCत राहिलाय तर आखी दोघी आलोय आम्ही. आणि बाकी मग सगळे हिथल्याच आहेत. आता MIDCतलेच. तुम्ही हिथलंच आहे ना. आणि इकडे माझ्या सासूबाई आहेत. गोजूबाईचीच होय का.
काय आणलं? सोनवाळाची बर 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 तुम्हाला वरमाईन ते दाखवते आता पाया पडायला आल्यावरती. वरमाई दाखवते. तांदूळ घालायचा. माझ्यापासून सुरुवात. नाही लेवाडो झालं सुरुवात केलेली. आणि हे करू का जाऊ का तिकडं भाऊजी? तू बी राहणार सुवर्ण, ऐक ना, अशी अर्धी वाकलेली हिला असं ताट गेलेला वाचत हा. आणि दोघीचं चेहऱ्याचं एक्सप्रेशन खाली पडत की उलट झालं पदर खालून ओढून घे. ओके. सगळे आले तर इथं मैत्रिणीनं. चैत्राली आली, मोना आली, सोना आली, रानूबाई आली, इकडे चारुलता आली, तिकडे ती सोना आली. आमच्या गोजूबाईवरून इकडे ह्या आमच्या आत्या आल्या तर इथं. ही पण गोजूबाईच इथं. आणि वरमाई तुम्हाला दाखवते. वरमाई इकडे बघा, लग्न ह्या वरमाईच्या मुलीचं आहे. ही आमची मैत्रिणी सुवर्णताई म्हणजे माझी जाव आहे. आणि ते MIDCत राहिलं इथं. इकडे बागड्या भरायचा कार्यक्रम चाललाय. सकवाळत्या ब्याला चला आता. हा घेतले की. आणि आता चक्क 5:30 वाजले त्या. आता निघायचंय. लवकरच आलोय ना आम्ही सकाळी. हा आता तिला तर मला म्हणली येताना ह्यांच्यावर आली, येताना कोण नव्हतं. आता मला म्हणली मी तुमच्यावर येते. कुठली जाऊ बाई? तो आखील न्यायचं. आखीला तू न्यायचं. मीच नेणार आहे आखीला. असू द्या माझी मैत्रीण आहे. चल अगं नाही